नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव. लग्नानिमित्त मी गावाकडे सुट्ट्या काढून आलेलो आहे. गावाकडे आल्या मी 15 मिनिटातच शेताकडे आलेलो आहे. कारण की आपण शेतकऱ्याची पोरं कुठेही असोत, आपल्याला शेती ही खूप प्रिय असते. आपली जी नाळ जोडलेली आहे शेतीच्या संदर्भात, या मातीच्या संदर्भात, या काळीच्या संदर्भात, ती कुठेही जरी गेलो तरी शेवटी आपल्याला खेचून आणतेच. आता मी तुम्हाला आमच्या शेतातल्या तुरीच्या संदर्भात थोडी माहिती देतो. मी तुरी दाखवण्यासाठी मी आज स्पेशल हा व्हिडिओ बनतोय. तुम्ही पाहू शकता आमच्या शेतातल्या हा जो तुरीचा प्लॉट आहे, हा जवळपास 2.5 ते 2 एकरचा प्लॉट आहे. आणि ह्याची सेटिंग जर बघितली तुम्ही, ह्या शेंगाची खूप छान प्रकारे सेटिंग बसलेली आहे. आणि माल जर बघितलं तर खूप छान आहे. आणि ह्याची उंची जवळपास माझ्या हाईटपेक्षा जास्त उंच आणि खूप छान असा प्लॉट आणि सेटिंग्स बसलेले आहे, तुम्ही पाहू शकता. मित्रांनो आणि शेतकरी बांधवांनो, जी काही मेहनत घेतलेली आहे शेतकरी बांधवांनी, म्हणजेच आमच्या भावाने आणि वडिलांनी खूप छान प्रकारे ह्या तुरीवर मेहनत घेतलेली आहे. याची आत्तापर्यंत 2दा फवारणी झालेली आहे. आणि हा जो माल दिसतोय, ही जी मेहनत आहे शेतकऱ्यांची, याला उत्तम असा भाव मिळावा असा सर्व शेतकऱ्यांची मागणी असते. अशाच संदर्भातली नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट्स आपण आणत असतो. आणि आपण पाहू शकता खूप छान प्रकारे मालाची सेटिंग झालेलं आहे. उसालाही मागं टाकेल असं उत्पन्न ह्या वर्षी या तुरीतून येताना दिसत आहे. तर तुम्हाला ह्या तुरी कशा वाटल्या एकंदरीत, हे तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे मी माझ्या आंब्याची झाडे दाखवतो. म्हटलं जातं आहे, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली आम्हाची सोय रे वनचरे असं लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे मी छोटासा प्रयत्न केला होता लॉकडाऊनमध्ये, जेव्हा मी गावाकडे होतो. अभ्यास तेव्हा बंद होता, कुठली परीक्षा नव्हती. त्यावेळेस मी खूप अशी 10 अशी आंब्याची झाडं लावली होती. आपण पाहू शकता की आता आंब्याची झाडी खूप मोठी झालेली आहेत. माझ्या हाईटपेक्षाही खूप मोठी गेलेली आहेत. मला चांगलं आठवतं आहे की मी जेव्हा ही झाडं आणली होती, पाहू शकताय ह्या बांधावर मी जे झाडं लावलेली आहेत, अशी 10 झाडं लावलेली आहेत. 10पैकी एक झाडं आलेलं नाही, बाकीची झाडं खूप छान पद्धतीने आलेलं आहे. एवढंसं छोटंसं रोप मी आणलं होतं, गुडघ्याच्या आकाराचं साईजचं होतं, परंतु आता हे प्रचंड मोठं झालेलं आहे. त्याला फळंही लागली होती. खूप छानसं असं समाधान वाटते मित्रांनो. शेतकरी बांधवांनो, खरंच नोकरी सोडून शेतामध्ये खूप आनंद आहे. नोकरी आहे ठीक आहे, शेतकऱ्याच्या भावाला योग्य माल भेटला तर शेतकऱ्यासारखं सुखी राजा कोणीच नाही. शेतकरी राजा जो आहे तो खूप सुखी होऊ शकतो. फक्त शासनाने योग्य तो किंमत दिलं पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांच्या भावाला. आणि जे काय आपण पेरतो आणि जे काही मेहनत घेतो, जे काही कष्ट करतो, याला योग्य किंमत शासनाने दिली तर नक्कीच आपला देश लवकरच प्रगतीपथावर जाईल आणि कृषी राजाही समृद्ध होईल. खूप छान प्रकारे मी तुम्हाला तुरीही दाखवल्या आणि ही आंब्याची झाडंही तुम्ही पाहू शकता. आणि इकडं आम्ही आता सध्या ज्वारी लावलेली आहे. आपण पाहू शकता ज्वारी खूप उगवत आहे, लहान आहे. मित्रांनो, खूप आनंद होते शेतात आल्यावर, ह्या मातीत आल्यावर खूप आनंद होते. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.